हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. एक सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, रिसेंटली महाट्रान्सकोने व्हेरियस पोस्टसाठी ज्या 2023 मध्ये रिक्रुटमेंट रिलीज केल्या होत्या त्याच्या पोस्ट कॅन्सल करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, पण त्यासाठीच म्हणून एक नवीन अपडेट आज 8 अशा नवीन अपडेट ऑफिशियल वेबसाईटवरती रिलीज करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी रिवाइज ॲडव्हर्टिजमेंट ह्या रिलीज करण्यात आलेल्या आहे. त्यासाठीच त्यातली महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही ज्यासाठी आतापर्यंत आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन आणि टेलिकम्युनिकेशनसाठी. ठीक आहे, आता बघा, सर्वप्रथम याचा ॲडव्हर्टिजमेंट नंबर तुम्हाला फ्युचर अपडेटसाठी लक्षात ठेवायचा, तो आहे 6/2024. आता 2-3 महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कन्सर्न होता की त्यांचं एज बार मागे झालेलं आहे, ज्या वेळी त्यांनी तो फॉर्म फिलअप केला आहे, त्याबद्दलची एक अपडेट आहे यामध्ये दिलेली आणि ती पण चांगली अपडेट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला फी परत पे करावं लागेल का? हो, परत फी तुम्हाला पे करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जुनी जी भरलेली फी होती ती तुम्हाला रिफंड करण्यात येईल. या काही अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आपण आपल्या आजच्या अपडेट सेशनमध्ये घेणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगतोय, इम्पॉर्टंट अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑलवरती क्लिक करा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन हे वेळोवेळी मिळत नाही, म्हणून त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनला क्लिक करणं महत्त्वाचं आहे. आता बघा, सर्वप्रथम म्हणजे यामध्ये काय अपडेट आलेलं आहे तर बघा, SEBCसाठी जे वॅकन्सी आहेत, ठीक आहे, त्या सेपरेट रिलीज करण्यात आलेल्या आहेत. त्या आहेत 42 वॅकन्सीज. ओके, हे किती झालेले आहे? टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज ऑलरेडी 390 होत्या, आता त्या मिळून आता 419 झालेल्या आहेत. हे एक महत्त्वाची आणि चांगली बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे की टोटल वॅकन्सीज ज्या इन्क्रीज झालेल्या आहे 419 पर्यंत. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे एक यामध्ये अजून एक महत्त्वाचे अपडेट आहे अशी मेन्शन केलेली आहे बघा इथे. तर नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन प्रोव्हाइडेड रिझर्वेशन इज प्रोव्हिजनल मे चेंज. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये जे रिझर्वेशन आणि नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेलं आहे हे चेंज होऊ शकतं. हे त्यांनी फक्त ॲज अ इंटिमेट करण्यासाठी तुम्हाला इथे नोट दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आता हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे, ड्यू टू टेक्निकल कन्स्ट्रेंट, काही तांत्रिक अडचणीमुळे द कॅन्डिडेट्स हू हॅव अप्लाइड अंडर अर्लियर अगेन्स्ट द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2023. आता बघा, या आधीची जी 2023ची अपडेट होती ती आपली 7/2023च्या या ॲडव्हर्टाइजमेंट नंबरने रिलीज करण्यात आली होती असिस्टंट इंजिनियरच्या पोस्टसाठी. ठीक आहे, फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन टेलिकम्युनिकेशन विल रिक्वायर टू रिअप्लाय अगेन्स्ट द ॲडव्हर्टाइजमेंट ऑल्सो. ठीक आहे, म्हणजे काय त्यांनी काय म्हटलेलं आहे, advertisement number 7/2023 for the post of assistant engineer transmission telecommunication will require to apply again against this advertisement. म्हणजे हा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, अगेन अगेन्स्ट दिस ॲडव्हर्टिजमेंट, म्हणजे आता ही नवीन जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे यासाठी तुम्हाला परत फॉर्म भरावे लागतील. मी तुम्हाला परत एक गोष्ट सांगते, रिपीट हा तुम्हाला फॉर्म भरावे लागेल. ठीक आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पण त्याच्यातही एक इम्पॉर्टंट अपडेट आहे की हाऊ ऑल्सो द ॲप्लिकेशन एक्झामिनेशन फीज पेड बाय द कॅन्डिडेट्स अगेन्स्ट ॲडव्हर्टिजमेंट नंबर 7/2023. म्हणजेच काय, 7/2023साठी जी अपडेट आली होती, ठीक आहे, मागच्या वर्षीचा जो रिक्रुटमेंटसाठी तुम्ही फी पे केली होती आणि त्याला जे अप्लाय केलं होतं त्याची जी फी आहे ती तुम्हाला रिस्पेक्टिव्ह बँक अकाउंटमध्ये परत करण्यात येईल. ठीक आहे, पण मात्र या नवीन अपडेटसाठी तुम्हाला परत फी पे करावी लागेल. जी आधीची फी आहे ती परत मिळेल, नवीन तुम्हाला फॉर्म भरावे लागेल नवीन फीसोबत. ठीक आहे, हे गोष्ट झाली, हा एक इम्पॉर्टंट अपडेट होता. तर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, यासाठी ज्या विद्यार्थ्यांना क्वालिफिकेशन, एज क्वालिफिकेशन आणि याचा जो एक्सपिरियन्स होता, ठीक आहे, आता याची डेट वाढवण्यात आली आहे. तर बघा, ही डेट म्हणजे काय, ठीक आहे, ओके, कट ऑफ डेट फॉर डिसाइडिंग द एलिजिबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ एज क्वालिफिकेशन. ठीक आहे, आता बघा, एज आणि क्वालिफिकेशनसाठी जो आपल्याकडे फायनल डेट आहे ही 31 जुलै 2024 आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की जी तुम्हाला महत्त्वाचे एज क्रायटेरिया आणि एज्युकेशन क्रायटेरिया ह्या या डेटपर्यंत फुलफिल करणं आवश्यक आहे. पण यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम असा की आपण मागच्या वेळी भरलेला असताना मी एकदम एजवरती होतो, ठीक आहे, आणि आता काय परत हा फॉर्म भरण्यात येईल का? हो, बरोबर आहे. पण यामध्ये काय म्हटलेलं आहे, एक अपडेट यामध्ये असं दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, इथे एज रिलॅक्सेशन आणि एक अशी अपडेट आहे, टू एनेबल द एज रिलॅक्सेशन टू द दोज कॅन्डिडेट हू आर एज बार ड्यू टू द रिवाइज कट ऑफ डेट. आता बघा, या डेटमुळे आता काय झालं की डेट वाढण्यात आलेली आहे 1 वर्षाने जवळपास. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांमुळे यांच्या या कंडिशनमुळे एज बार झालेला आहे त्यांच्यासाठी अपडेट आहे की द कॅन्डिडेट्स हू हॅव सक्सेसफुली सबमिटेड देअर ॲप्लिकेशन अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2023 विल बी कन्सिडर्ड इलिजिबल in respect of age criteria and their eligibility in respect of age will be validated at the time of document verification as a special measure. म्हणजे काय, जर एकाच कंडिशनमध्ये जर तुम्ही 7/2023 मध्ये, ठीक आहे, 7/2023 मध्ये 7/2023च्या अपडेटमध्ये म्हणायचं एक आहे की 7/2023च्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये जर तुम्ही सक्सेसफुली फी पे करून अप्लाय केलेलं असेल
त्याच विद्यार्थ्यांसाठी स्पेशल जो एज क्रायटेरिया हा कन्सिडर करण्यात येईल. कधी? ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे तुम्हाला आताची जी ही डेट आहे याबद्दल ज्या विद्यार्थ्यांनी, ही गोष्ट कोणासाठी सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांचा एज बार चा कन्सिडरेशन होता, तो प्रॉब्लेम होता, ठीक आहे, की मागच्या वेळी त्यांनी भरत असताना ते एकदम बाउंड्रीवरती एज असताना त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे, पण आता तुम्हाला भरता येईल का? हो, फॉर्म भरता येईल. ठीक आहे. जर तुम्ही 7/2023च्या ॲडव्हर्टाइजमेंट नंबरमध्ये या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं असेल आणि त्याची जी फी जी आहे ती तुम्ही सक्सेसफुली पे केली असेल, म्हणजे तो कंप्लीट फॉर्म तुम्हाला भरण्यात आलेला असेल, त्या विद्यार्थ्यांचा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ही जो ग्रेस पिरियड आहे, हा जो 1 वर्षाचा जो ग्रेस पिरियड आहे हा कन्सिडर करण्यात येईल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲज अ स्पेशल मेजर म्हणजे काय, तुमचं नुकसान न व्हावं यासाठी म्हणून हा जो क्रायटेरिया आहे 31/7/2024 म्हणजे 31 जुलै 2024 जी आपल्याकडे आता नवीन कंडिशन लागलेली आहे. जर तुम्ही एज बार झालेले असाल, मागच्या वेळी इन असाल, मागच्या वेळी जर 7/2023च्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं असेल, त्यावेळी तुम्ही एलिजिबल होता, पण आता जर मात्र या डेटला घेऊन जर तुम्ही एलिजिबल नसाल तर त्याची तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला ह्या गोष्टी कन्सिडर करण्यात येईल. ठीक आहे. ही गोष्ट एक तुम्हाला समजायला आला. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता यात अपडेट काय आलेलं आहे. ठीक आहे. इथे अपडेट आलं आहे की जो आता कॅन्डिडेट्स हॅव टू ॲक्वायर अबव्ह क्वालिफिकेशन. म्हणजे आता बघा, एईसाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर तुम्हाला बॅचलर्स डिग्री लागेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो क्रायटेरिया आहे हा 31/7/2024 पर्यंत तुमची कंप्लीट व्हायला हवी. ठीक आहे. हे यामध्ये ते मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता हा तर एक अपडेट झाला. हे जे 2-3 पॉईंट सांगितले तुम्हाला खूप महत्त्वाचे होते. ठीक आहे. बाकी जो फॉर्म आहे तो ॲज इट इज आहे. काही SCBCचे अपडेट्स तुम्हाला यामध्ये पाहावयास मिळतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी जी मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन आहे, ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला एक्झामिनेशन पॅटर्न तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चन 110 मार्क्ससाठी आणि हाफ मार्क्सचे क्वेश्चन 80 क्वेश्चन फॉर 40 मार्क्स हे आपल्याला नॉन टेक्निकलमध्ये विचारतात. ठीक आहे. यासाठी 130 क्वेश्चन 150 मार्क्ससाठी पेपर येतो आणि टोटल 120 मिनिट्सचा टाईम असतो. हा पेपरचा पॅटर्न आहे आणि यासाठी ऑलरेडी आम्ही कोर्सेस ॲप्लिकेशनवरती, वेबसाईटवरती मॉक टेस्ट सर्व तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड करण्यात आणि तुमची तयारीसुद्धा झालेली आहे. जे फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांसाठी मी म्हणून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आता बघा, फीस किती आहे. ओपन कॅटेगरीसाठी 700 अँड रिझर्व कॅटेगरीसाठी 350 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन हे डायरेक्टली मेन्शन करण्यात आलेलं आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2024मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. ठीक आहे. म्हणून तुम्हाला कुठलीही काळजी न करता आता जोरदार तयारीला लागायचं, कारण की आताकडे ऑलरेडी जून कंप्लीट होत आलेलं आहे. सोबतच जुलै ऑगस्ट, ठीक आहे, हे जे 2 महिने म्हणजेच आता जवळपास 1 ते 2 महिन्यामध्ये तुमची हे एक्झामिनेशन होईल. ऑगस्ट किंवा सप्टेंबर या 2 महिन्यापैकी कुठल्या तरी महिन्यामध्ये एक एक्झामिनेशन होईल, ह्याचे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकीची जी अपडेट आहे याची जी पूर्ण PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट टाईम टू टाईम मिळेल. ठीक आहे. याच प्रकारे मी तुम्हाला इतरही जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करतो. अपडेट्स ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, जे मित्र ज्या अपडेटसाठी बरेच दिवसापासून वाट पाहत होते. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट गाईज. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.